बघा काल आता क्वालिटी फॅक्टरचं डिस्कशन केलं काल, ठीक आहे. आता एक क्वेश्चन घ्या, क्वेश्चन बघू आपण त्याच्याशी रिलेटेड. Two practical coils. Two practical coils. Two practical coils of resistance R1 and R2. Of resistance R1 and R2. Resistance R1 and R2. And inductance L1 and L2. And inductance L1 and L2. With their quality factors Q1 and Q2. With their quality factors Q1 and Q2 are connected in series. Are connected in series. Are connected in series. Then what is the total? What is the total quality factor of the circuit किंवा network? What is the total quality factor of the circuit किंवा network? ठीक आहे. बघा हे चार ऑप्शन आहेत असे, ठीक आहे. क्वेश्चन काय आहे? टू प्रॅक्टिकल कॉइल्स कनेक्टेड इन सिरीज. मग काल मी सांगितलं होतं प्रॅक्टिकल कॉइल्स मी लिहून देताना पण दिलो क्वालिटी फॅक्टरच्या त्या चार्ट मध्ये, ठीक आहे. प्रॅक्टिकल कॉइल्स कशाला म्हणतो आपण? येस, ओके. ओके बघा R1 L1 R2 L2 आणि याचा टोटल क्वालिटी फॅक्टर विचारलाय. याचा टोटल क्वालिटी फॅक्टर विचारलाय. असे क्वेश्चन पेपरला येतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला येतात, गेटला येतात. आणि हा बघा इंटरेस्टिंगली गेटचा क्वेश्चन आहे 2014चा. गेट 2014चा क्वेश्चन आहे हा, ठीक आहे. बघा आता क्वालिटी फॅक्टर काय लिहितो आपण पहिला, किंवा ह्याचा टोटल इंडक्टन्स आणि टोटल रेजिस्टन्स कसं लिहिणार मी? बघा R1 कसं लिहिणार? R1 प्लस R2 प्लस L1 प्लस L2, ठीक आहे. हे असं लिहिणार ना. टोटल रेजिस्टन्स, टोटल इंडक्टन्स. मग एक मिनिट, तुम्हाला जर असं नाही लक्षात आलं तर बघा Q टोटल R इक्विव्हॅलंट काय फॉर्म्युला आहे त्याचा? ओमेगा L बाय R. W कुठलं? W कुठलं? WL बाय R. ओमेगा L बाय R. W नाही म्हणायचं, ओमेगा L बाय R. मग बघा ओमेगा L इक्विव्हॅलंट आणि डिवायडेड बाय R इक्विव्हॅलंट, ओके. मग ओमेगा L1 प्लस L2 आणि R1 प्लस R2. मला ऍक्च्युली मागाशी ते सांगायचं होतं, ते R1
प्लस R2 L1 प्लस L2 लिहिलं ना, म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आणि इंडक्टन्स काय होणार, त्यांचे ऍडिशन होणार, सिरीज मध्ये आहेत ना ते. बघा मग उत्तर कुठं आहे? नाही, अजून पोहोचलो नाही. सगळ्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये R1 प्लस R2 आहे, इथं पण R1 प्लस R2 आलं. अजून काय करायचं? थोडस सिम्प्लिफाय करायला लागते. मग ओमेगा L1 प्लस ओमेगा L2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. आता ओमेगा L1 आपला तर L1 ची नाही, मग बघा काय करायचं, ऍडजस्टमेंट करायची. सोपा क्वेश्चन आहे हा, काय कॉम्प्लिकेटेड नाही. बघा ओमेगा L1 डिवायडेड बाय R1 असं लिहिलं इंटू R1. सिंपल स्टेप, डिनॉमिनेटरला R1 लिहायचं, मल्टिप्लाय बाय R1 प्लस ओमेगा L2 बाय R2 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. R1 प्लस R2 दिसलं का उत्तर? येस. काय आलं उत्तर? ओमेगा L1 बाय R1 म्हणजे Q1 झाला, म्हणजे ऑप्शन ए. ठीक आहे, काय आला? Q टोटल Q1 R1 प्लस Q2 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ओके, तर असे क्वेश्चन्स येतात आपण जे आता शिकलो त्या बेसिसवर. ओके, सोपे सोपे क्वेश्चन असतात आणि गेट 2014चा क्वेश्चन आहे हा. आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला गेटचे क्वेश्चन रिपीट व्हायचे चान्सेस हाय असतात, एकदम जास्त चान्सेस असतात. ओके, पुढे जाऊया. आता बघा, आपला रेझोनन्स चालू होता, त्यातला आता आपल्याला बघायचं आहे सिरीज रेझोनन्स. सिरीज रेझोनन्स ठीक आहे, असं हे सर्किट आहे. आणि इथनं करंट हा I जातोय. सिरीज रेझोनन्स. मग बघा, याचा टोटल इम्पिडन्स झेड काय लिहितो आपण? R प्लस जे XL मायनस XC, XL मायनस XC. मग रेझोनन्स कधी होतोय? ऍट रेझोनन्स. ऍट रेझोनन्स काय होतो? XL आणि XC हे दोन्ही इक्वल होतात. XL आणि XC इक्वल होतात. मग इक्वल झालं तर बघा काय होतंय? Z इज इक्वल टू ओनली R. आणि असं म्हणलं आपण ऍट रेझोनन्स XL इज इक्वल टू XC, म्हणजेच 2 पाय FL इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय FC. मग F म्हणजे काय येते? 1 अपॉन 2 पाय अंडर रूट LC, म्हणजेच ही काय येते? F0 रेझोनंट फ्रिक्वेन्सी, F0 असं म्हणू आपण.
रेझोनंट फ्रिक्वेन्सी, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग बघा ह्यात काय होते, ऍट रेझोनन्स. लक्ष द्या, काय लिहायची गरज नाही, काय पटपट लिहायला लागला, गडबड 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 गडबड. ऍट रेझोनन्स काय होतंय, सर्किट बिकम्स रेझिस्टिव्ह. सर्किटमध्ये फक्त रेझिस्टन्स शिल्लक आहे. एक्सएल आणि एक्सी इक्वल झाले, त्याच्यामुळे फक्त रेझिस्टन्स शिल्लक आहे. आणि त्यानंतर बघा आता रेझोनन्स मध्ये आपल्याला काय बघायचं असतं, त्याचे ग्राफ्स बघायचे असतात. ते ग्राफ इम्पॉर्टंट असतात जास्त. ठीक आहे. आता बघा पहिला ग्राफ वन. ठीक आहे. ग्राफ वन कोणता बघूया आपण, इम्पिडन्स वर्सेस ओमेगा फ्रिक्वेन्सी. हा कसा असतो बघा, हा असा असतो. ठीक आहे. इथं ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी असते आणि तुम्ही जसं फ्रिक्वेन्सी वाढत जात आहे तसं इनिशियली डिक्रीजेस देन अगेन इन्क्रीजेस असं होते. मग या ग्राफ पर्यंत पोहोचतो कसं आपण, तर ते पण बघू. म्हणजे इथं हा झेड आहे, इथं हा आर आहे, इथं हा ओमेगा. आता हे बघा ओमेगा आणि हा एक्स प्लॉट करू. आता आपण ग्राफ कसा तयार होतोय बघा, एक्सएल 2πfl किंवा एक्सएल म्हणजे ओमेगा एल. एक्सएल ओमेगा एल. आता जर मला विथ रिस्पेक्ट टू ओमेगा एक्सएल प्लॉट करायचं असेल तर बघा हे काय येणार, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके. एक्सएल वर्सेस ओमेगा. ठीक आहे. आता एक सी प्लॉट करायचा मला, तो काय असतो 1/ओमेगा सी. मॅग्निट्यूडच बघा लागलो आपण, मायनस जे इन्क्लूड करत नाही मी त्यात. 1/ओमेगा सी. आता 1/ओमेगा एक्स प्रपोर्शनल टू 1/ओमेगा. आता हा काय असतो, दिस इज रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणतो आपण याला. जर इनवर्स रिलेशन असत तर तो ग्राफ कसा येतो बघा, हा असा येतो. ओके. एक्सी वर्सेस ओमेगा. जी ही दोघं एकमेकांना टेकतात तो पॉइंट असतो ओमेगा 0. एक्सएल इक्वल टू एक्सी. एक्सएल इक्वल टू एक्सी. म्हणून बघा ह्या दोन्ही ग्राफचं ज्यावेळी कॉम्बिनेशन होते, कारण झेड म्हणजे काय आहे,
झेड म्हणजे काय? आर प्लस जे एक्सेल मायनस एक्सी. एक्सेल मायनस एक्सी. म्हणजे पहिल्यांदा बघा, इनिशियली जो डिक्रीज होतो ह्या दोघांचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तिथं एक्सेल आणि एक्सीचं, तर मग आता तेवढे डिटेलमध्ये आपण जायला नको. ज्यावेळी तुम्ही हा ग्राफ समजून घेताय त्यावेळी असं समजून घ्या की इनिशियली डिक्रीज होणारा इम्पिडन्स जसं फ्रिक्वेन्सी वाढेल तसं. कारण बघा काय असतं इथं, हा इनिशियल रिजन मध्ये, सुरुवातीच्या रिजन मध्ये, हे बघा या रिजन मध्ये असे दोन रिजन पडले बरोबर. कोण मोठा आहे कोण लहान आहे सांगा बरं. इथं करेक्ट. आणि इथं पुढच्या रिजन मध्ये एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी, म्हणजे एक्सी डॉमिनंट आहे बिफोर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे ग्राफला जे येणार ते त्याचं नेचर येणार. सिंपल सिंपल सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. म्हणजे पहिला डिक्लाइनिंग आहे, डिक्रीज होणार, तेच इथं आहे बघा. पहिला डिक्रीज झालाय आणि नंतर काय एक्सेल ग्रेटर दॅन एक्सी, एक्सेल वाढायला आलाय म्हणजे एका पॉईंट नंतर तो परत वाढतोय. ठीक आहे. पण जे नंतर वाढणार आहे ते याचं आणि याचं म्हणजे सबट्रॅक्शन आहे या दोन्हीची. एक्सेल मायनस एक्सी आहे ना, त्यामुळे तो ग्राफ आपल्याला असा कर्व मिळतोय. हे जे व्हॅल्यू आहेत बघा तसं कर्व मिळतोय आपल्याला. ठीक आहे. आता ह्याच्यावरून काय लक्षात आलं आपल्याला, बिफोर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी सर्किट काय आहे? कपॅसिटिव्ह. करेक्ट. क्वेश्चन आहेत हे आपल्या एक्झामचे क्वेश्चन आहेत. बिफोर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी सर्किट इज कपॅसिटिव्ह. सर्किट कपॅसिटिव्ह. आणि इथं सर्किट इंडक्टिव्ह. म्हणजेच काय बघा, याचा अर्थ आपण अजून काय असं लिहू शकतो, बिफोर रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी पॉवर फॅक्टर लीडिंग. करेक्ट. आणि इथं काय लिहिणार मी, पॉवर फॅक्टर लॅगिंग. पॉवर फॅक्टर लॅगिंग. हे असे म्हणजे कर्व आपल्याला स्टडी करायचे असतात. ओके. समजलं का हे? ठीक. तर ही जी प्लॉट केली आपण ती मॅग्नेट्यूड प्लॉट केली बघा त्याची. ही जी प्लॉट केली आपण ती मॅग्नेट्यूड प्लॉट केले, लक्षात घ्या. म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको, मॅग्नेट्यूड बद्दल बोलतोय आपण. ओके ठीक. मॅग्नेट्यूड मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आपण जे घेत नाही त्यात मायनस साइन इन्क्लूड करत नाही, त्यामुळं फक्त मॅग्नेट्यूड प्लॉट करतोय त्यात. ओके. आता पुढचा एक ग्राफ बघू, अजून एक. आता आहे बघा ग्राफ 3. ग्राफ 3. ओमेगा वर्सेस करंट, त्याची मॅग्नेट्यूड. आता बघा असे करंट आहेत.
ओमेगा 0. आता असा ग्राफ कधी येतो? वेन क्यू इज हाय आणि क्यू लो. क्यू काय आहे? क्वालिटी फॅक्टर. नेटवर्कचा क्वालिटी फॅक्टर जर जास्त असेल तर बघा त्याचा अर्थ काय असतो? तो पीक मिळतो. सिलेक्टिव्हिटी जास्त असते. म्हणजे सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी पास करायची सिलेक्टिव्हिटी जास्त असते तिथे. ओके, क्वालिटी फॅक्टर जास्त असेल तर. इथं काय व्हायला लागले? आता थोडेसे असे शब्द वापरणार आहे मी. बँड विड्थ. आता बघा बँड विड्थ काय असतं तुम्हाला ते पण सांगतो. आता त्या कॉन्सेप्टशी रिलेटेड बोलू आपण. हा करंट वर्सेस ओमेगा. आता ओमेगा 0. ठीक आहे. आता बघा हे ओमेगा 1 आणि ओमेगा 2 अशा या दोन फ्रिक्वेन्सीज असतात. याला आपण म्हणतो हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज. हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज म्हणजेच काय? याचा अर्थ काय? त्यांच्या फ्रिक्वेन्सीला तिथं पॉवर काय असते? हाफ असते. ठीक आहे. आता हे का बघा, तर कसं असतंय जिथं जिथं हे असे डोम शेप कर्व येतात ना तिथं तिथं आपण म्हणजे बघत असतो. एक तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो त्या रिलेटेड. म्हणजे बघा आता इथं जर मॅक्सिमम पॉवर असेल पी मॅक्स, तर या पॉइंटला पी मॅक्स बाय 2 ही एवढी पॉवर असते. पी मॅक्स बाय 2. आता पी मॅक्स जी येणार आहे त्यावेळी सर्किट काय असतं आपलं? रेझोनन्समध्ये रेझिस्टिव्ह असतं सर्किट. त्यामुळे मी काय लिहिणार बघा? I स्क्वेअर R म्हणजे I मॅक्स स्क्वेअर इंटू R. ठीक आहे. आता जर मला सांगा पी मॅक्स जर पॉवर निम्मी झाली तर IM स्क्वेअर बाय R हे पण निम्म झालं. रेजिस्टन्स तर फिक्स आहे. मग करंट किती होणार बघा त्यावेळी? IM बाय √2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू R. ठीक आहे. म्हणजे करंट काय झाला? √2 टाइम्सने डिक्रीज झाला. म्हणजे जिथं करंट √2 टाइम्सने डिक्रीज होतोय तिथं काय होतंय? पॉवर निम्मी होते. आता कसं असतं जिथं जिथं हे असे रेझोनन्स सर्किट असतात तिथं आपण म्हणजे त्याच्या पॉवरशी डिस्कस करतोय. नॉर्मली कसं असते की रेझोनन्स फ्रिक्वेन्सीमध्ये कर्व स्ट्रेट लाईन नसतात ना, कर्व शेप डोम शेप कर्व असतात. ठीक आहे. म्हणजे इन्व्हर्टेड पॅराबोला नाहीतर असं हा कर्व. ठीक आहे. तर यांच्यामध्ये बघा ज्यावेळी तुम्ही पॉवर हाफच्या खाली जाताय ना त्यावेळी त्याचा रिस्पॉन्स सडनली डिक्रीज व्हायला चालू होते. म्हणजे सडन डिक्लाइन असतं त्याच्यात आणि तिथनं पुढं सर्किट स्टडी करणं फार अवघड जाते. म्हणून नॉर्मली आपण काय केलं त्याचा स्टडी हाफ पॉवर पर्यंत रिस्ट्रिक्ट ठेवला. ओके, हाफ पॉवर पर्यंत रिस्ट्रिक्ट ठेवलं. त्याचं एक दुसरं एक रिझन आहे असं. म्हणजे हे झालं इलेक्ट्रिकल मध्ये जिथं स्टडी करायला येतो त्यावेळी. पण ज्यावेळी ह्याचा स्टडी चालू झाला इलेक्ट्रिकलचा
त्यावेळी बघा याचा स्टडी करताना एक म्हणजे हिअरिंग डिव्हाइस वापरायचे. फ्रिक्वेन्सी जिथे जिथे येतात ना तिथं त्या फ्रिक्वेन्सीचा स्टडी करायला सर्किटमध्ये काय रिस्पॉन्स येतो त्यावेळी हिअरिंग डिव्हाइस वापरायचे. म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीचा सप्लाय द्यायचा आणि सर्किटमध्ये काय व्हेरिएशन्स येतात ते ऐकायचं. मग काय असतं जिथं ज्यावेळी सर्किटमध्ये मॅक्सिमम पॉवर जाते म्हणजे सर्किटमधनं मॅक्सिमम करंट ज्यावेळी फ्लो होतो त्यावेळी आवाज जास्त येतो. तिथं ते हमिंग साऊंड असतो ना तो जास्त येतोय. आणि जसं आपण फ्रिक्वेन्सी चेंज करत जाऊ कमी कमी करत जाऊ म्हणजे समजा फ्रिक्वेन्सी तुम्ही कमी केली कमी कमी करत आली तर एक फ्रिक्वेन्सी यायची तिथनं पुढं तो आवाज एकदम सडनली ऐकायचं बंद व्हायचं. म्हणजे आपल्याला रेकग्नाइज करायला फार प्रॉब्लेम यायचा. तो समजलं का तुम्हाला? एक एक पॉइंट यायचा ज्याच्या खाली तो रेकग्नाइज करायला फार प्रॉब्लेम जायचा. म्हणजे ज्यावेळी त्याचा स्टडी केला त्यावेळी असं लक्षात आलं की ते त्या फ्रिक्वेन्सीज पॉवर हाफ होण्याचा जो पॉइंट आहे तिथनं खाली ज्यावेळी येतं त्यावेळी तिथनं आपल्याला ऐकू येत नाही त्या पॉइंट नंतर. समजलं का? हाफ पॉवरचं जिथपर्यंत आलं ना तिथनं खाली ऐकायचं बंद होतंय असा तो पॉइंट होता. मग नंतर नंतर स्टडीमध्ये तीच कन्सेप्ट तीच गोष्ट पुढे पुढे गेली आणि मग त्या हाफ पॉवर फ्रिक्वेन्सीज डिफाईन झाल्या त्या. ठीक आहे, लक्षात आलं असं. म्हणून आपण हाफ पॉवर पर्यंतच रिस्ट्रिक्ट राहतो कारण त्याच्या पुढं पहिला जे हिअरिंग डिव्हाइसेस होते म्हणजे सर्किट मधला तो रेझोनन्स पॉइंट. म्हणजे तुम्ही पण बघा मला माहित नाही शाळेत असताना हा एक एक्सपेरिमेंट करत होतो आपण. होतं नाही असेल बहुतेक ते ब्रिजेस मध्ये असेल तुम्हाला ब्रिजेस मध्ये वगैरे असेल. हा ठीक आहे. तर बघा तशा पद्धतीने म्हणून ते आपण स्टडी तिथपर्यंत ठेवला. पॉवर निम्मी होते आणि पॉवर निम्मी होते त्यावेळी करंट काय होतं √2 टाइम्सने डिक्रीज होतो. म्हणजे तुम्ही एक √2 टाइम्सने डिक्रीज होतो म्हणजे तो किती होतोय बघा 0.707 ऑफ IM. म्हणजे तो मॅक्सिमम करंट आहे ना त्यावेळी हा करंट जो असतो हा करंट इथला हा पॉइंट तो 70.7% ऑफ IM असतो. 70.7% ऑफ IM. ह्या एक्झामच्या म्हणजे टर्मिनॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, 70.7% ऑफ IM मॅक्सिमम करंटच्या 70%, 70.7% एवढा करंट येतो सर्किटमध्ये. ठीक आहे. असं मग ते जे पॉइंट आहेत फ्रिक्वेन्सीचे ते जे दोन पॉइंट आहेत एक लोअर फ्रिक्वेन्सीला एक हायर फ्रिक्वेन्सीला याला आपण म्हणतो लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ही असते हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि या दोन्हीच्या मध्येला आपण म्हणतो बँड विड्थ. हे जे दोन्हीच्या मध्ये आहे ना ω2 - ω1 इज इक्वल टू बँड विड्थ. ओके, ही असते बँड विड्थ एवढी. म्हणजे तेवढ्या रिजन मध्ये आपल्याला सर्किटचा रिस्पॉन्स जो आपल्याला डिझायर्ड रिस्पॉन्स पाहिजे तो मिळतो एवढ्या ह्याच्यात. ओके, आता बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं काय असतं इथं ज्यावेळी क्वालिटी फॅक्टर जास्त असतो ना त्यावेळी मी तुम्हाला एक शब्द वापरला सिलेक्टिव्हिटी जास्त असते. सिलेक्टिव्हिटी. आता इथं बघा म्हणजे हे एक्झामचे क्वेश्चन आहेत बरं का. हे एक्झाम मध्ये याच्या रिलेटेड क्वेश्चन फार विचारले जातात. हा हे बघा आता थोडस समजून घ्या. हे बघा नाही हाफ पॉवर याची कुठे येणार आहे इथं जर P असेल याचा PM तर याचा हाफ पॉवर म्हणजे समजा हे खालीच असं दाखवू हे कुठेतरी इथं येईल.
म्हणजे रफली तुम्ही असं समजून घ्या, हे जेवढं पीएम आहे ना त्याच्या निम्म्यापर्यंत हाफ पॉवरचा पॉइंट येणार. आता इथं बघा, ह्याची बँडविड्थ काय आहे? बँडविड्थ जास्त आहे. बँडविड्थ जास्त आहे म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सी याच्यातनं पास होणार आहेत. जास्त फ्रिक्वेन्सी पास होणार. आणि तुम्ही इथं बघा, हे जर लाल कलरने दाखवतो, हे जर पीएम असेल, पीएम डॅश, तर ह्याची कुठपर्यंत येणार? समजा इथपर्यंत येईल, मिक्स करायला नको आपण. पीएम डॅश बाय 2 इथपर्यंत आलं तर ह्याची बघा फ्रिक्वेन्सी, बँडविड्थ केवढी आली? बँडविड्थ कमी येते. आता बँडविड्थ म्हणजे काय? रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज इन बिटवीन, लिहून सांगतो गडबड नका. रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज इन बिटवीन सर्किट गिव्ह सॅटिस्फॅक्टरी रिस्पॉन्स. ठीक आहे, सर्किटचा रिस्पॉन्स आपल्याला सॅटिस्फॅक्टरी पाहिजे, म्हणजे ज्या पर्पजसाठी आपण सर्किट डिझाईन केले त्याचा तेवढा सॅटिस्फॅक्टरी रिस्पॉन्स आपल्याला मिळणार. समजलं? हे बँडविड्थ. आता मला सांगा, एवढ्या रिजन मध्ये, म्हणजे हे सपोज एक बँडविड्थ ही एवढी विड्थ, किंवा आपण असं म्हणू ही 0 हर्ट्ज आहे. ठीक आहे, आणि ही समजा हा इथला पॉइंट एक 1000 हर्ट्ज आहे. 1000 हर्ट्ज हा मधला रिजन 800 हर्ट्जचा असेल, रफली 800 हर्ट्जचा. आणि इथला रिजन बघा हा कितीचा असेल, एक रफली आपण असं म्हणू 200 हर्ट्जचा असेल. 200 हर्ट्ज. आता इथं जी फ्रिक्वेन्सीची सिलेक्टिव्हिटी आहे, म्हणजे नेटवर्कची सिलेक्टिव्हिटी आहे. सिलेक्टिव्हिटी म्हणजे स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी पास करायची कपॅसिटी. त्या नेटवर्कची स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी पास करायची कपॅसिटी. ठीक आहे, म्हणजे इथं बघा सिलेक्टिव्हिटी हाय आहे, जास्त आहे. म्हणजे जर क्वालिटी फॅक्टर जास्त चांगला असेल त्यावेळी काय असते, नेटवर्कची सिलेक्टिव्हिटी फार चांगली असते, जास्त असते. आणि इथं सिलेक्टिव्हिटी पुअर आहे, म्हणजे इथं भरपूर फ्रिक्वेन्सी पास करायला लागलाय तो. मला काय, माझ्या नेटवर्कची डिमांड काय, स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी पास केल्या पाहिजेत. ठीक आहे, स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी पास केल्या पाहिजेत, हा जास्तच पास करायला लागेल. ओके, असं. तर बघा, हे जो असतो ना याला आपण म्हणतो बँड पास फिल्टर. अशा प्रकारचा जो RLC जे सर्किट असतं ना याला आपण म्हणतो, म्हणजे तुम्ही नाव लक्षात ठेवा, बँड पास फिल्टर. हा बँड पास फिल्टर म्हणून पण ऍक्ट होतो. ठीक आहे, RLC रेझोनंट सर्किट हे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? काय शंका तुम्हाला? काय शंका? एकदा बघून घ्या व्यवस्थित. एकदा जे आता आपलं डिस्कशन झालं ते थोडस हा प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, जरा सर्किट बघून घ्या व्यवस्थित.
काय जर डाऊट्स असेल तर विचारा. आता आपण ग्राफ तिसरा बघितला ना, अजून एक ग्राफ आहे बघूया. ओके. काय जर शंका असेल तर विचारा, काय कळालं नसेल तर.
झालं. चल पुढे बघू. आता बघा याच्यानंतर एक ग्राफ फोर. लॅगिंग. ठीक आहे. आणि हा काय असणार आहे, आपण इथं म्हणू फाय आणि इथं असणार आहे हा फाय 0. बघा हा एक ग्राफ येतो असा. असं हा बघा काय असणार आहे, इथं असणार आहे ओमेगा 0 ओमेगा आणि पॉवर फॅक्टर काय असणार आहे, पॉवर फॅक्टर युनिटी पॉवर फॅक्टर अँगल 0ला टेकतोय आपण. ठीक आहे. मग इथं काय असणार आहे, पॉवर फॅक्टर लीडिंग आणि इथं काय असणार आहे, पॉवर फॅक्टर लॅगिंग. तर जो आपला रेझोनन्सचा चॅप्टर आहे ना, याच्यात ग्राफ भरपूर आहेत. ग्राफ तुम्हाला म्हणजे एक्झामला विचारले जातात आणि त्याच्या रिलेटेड कन्क्लुजन विचारलं जाते. ठीक आहे. तर हे असे ग्राफ आहेत. अजून बघा आता काय होतंय बघा, अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, जो आता मी ग्राफ काढणार आहे त्यामध्ये. व्ही एल काय लिहितो आपण, जे ओमेगा एल इंटू आय 0, जे ओमेगा एल इंटू आय 0. ठीक आहे. हे असं लिहितो आपण. मग आय 0 काय असतो, आय 0 व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. आय 0 काय येणार, ऍट रेझोनन्स जो मॅक्सिमम पीक करंट जो जाणार आहे तो कसा काढणार मी, सर्किट रेजिस्टिव्ह असतो फक्त. मग बघा जे ओमेगा एल इंटू व्ही डिवायडेड बाय आर असं लिहिणार ना, व्ही डिवायडेड बाय आर. मग बघा
जे ओमेगा एल, जे बरं ठीक आहे, ते जेला बाजूला ठेवू आपण, ओमेगा एल डिवायडेड बाय आर इंटू व्ही. आणि हे काय आहे, व्ही एस सप्लाय व्होल्टेज आहे ना, सप्लाय व्होल्टेज. मग तुम्ही जर विचार केला ह्याची जर मॅग्निट्यूड घेतली, फक्त मॅग्निट्यूड क्यू टाइम्स व्ही एस, हे काय झालं, व्ही एल इज इक्वल टू क्यू टाइम्स व्ही एस. क्यू टाइम्स व्ही एस म्हणजे ह्याचा अर्थ समजून घ्या. क्यू ची प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय असते, मी तुम्हाला काल सांगितलं 5 पेक्षा जास्त असते, 5 घ्या. आणि सप्लाय व्होल्टेज आहे 100 व्होल्ट, तर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर काय आलं, 500. करेक्ट, 500 व्होल्ट आलं. म्हणजे काय व्हायला लागले बघा, अशा वेळेला ऍट रेझोनन्स व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर हे क्यू टाइम्सनी वाढायला लागले, क्यू टाइम्सनी वाढायला लागले. म्हणजे तुम्ही ह्या ग्राफ मध्ये जर बघितलं, हे बघा, तुम्ही विचार करा फक्त, आता इथे करंट हळूहळू हळूहळू वाढत चाललाय, करंट वाढत चाललाय. ज्यावेळी या पॉइंटला पोहोचणार करंट, त्यावेळी इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज पण वाढायला लागले. आणि ते किती पटीने वाढायला लागले, क्यू टाइम्सने वाढायला लागले, क्यू टाइम्सने. म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं ना रेझोनन्स मध्ये, तुम्ही काल म्हटला, म्हणजे काल मी बोलता बोलता बोललो, पण तुमच्यापैकी कोण विचारलं नाही. तुम्ही एक मला डाऊट विचारला पाहिजे होता तुम्ही, की सर तुम्ही तर म्हटलं सिरीज रेझोनन्स मध्ये करंट वाढतोय, आणि मी काल म्हणलं इक्विपमेंट फुटतेत, ठीक आहे, सबस्टेशन मधलं. त्यात मी म्हणलं तुम्हाला सीटी पीटी पण फुटतंय, सीटी करंट ट्रान्सफॉर्मर, पीटी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. पीटी कसं काय फुटल, सीटी फुटल हे आम्हाला कळालं म्हणा, तुम्ही दाखवलं ते करंट वाढतोय, पीटी कसं काय फुटल, इथं आहे उत्तर त्याचं. व्होल्टेज पण त्या पटीने वाढायला लागले ना. म्हणजे बघा 400 केव्हीची आपण काल सिस्टम बघितली, 400 केव्हीची, ठीक आहे. जवळजवळ 240 230 केव्ही एवढं फेज व्होल्टेज येतं याचं. हे लाईन टू लाईन व्होल्टेज आहे, केव्ही म्हणतोय मी, लाईन टू लाईन व्होल्टेज आहे. आणि फेज टू फेज व्होल्टेज किती येणार, 230 240 केव्ही फेज टू फेज. आणि आपले जे आपण सबस्टेशन मध्ये इक्विपमेंट वापरतो, इंडक्टर कॅपॅसिटर, हे हायली एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स असतात, चांगल्या क्वालिटीचे असतात, क्वालिटी फॅक्टर पण त्यांचा जास्त चांगला असते. म्हणजे 5 धरा तुम्ही, नॉर्मली तर 5 तर असतोच, 5च्या पुढे असतो, पण 5 धरा. तर 5 आला तर तुम्ही विचार करा की 230 व्होल्टचं किती व्होल्ट होणार आहे, बरोबर समजतंय. 100 किती किती होते, 1000 1150 1150 केव्ही होईल ना, बरोबर आहे का, 1150 केव्ही होईल व्होल्टेज. इक्विपमेंट राहील का तिथं, 10 केव्हीला 10% प्लस मायनसला डिझाईन केलेलं असते इक्विपमेंट, 10% मॅक्सिमम 15% राईज ते हँडल करू शकतात. त्याच्यावर गेला तर संपलं. समजलं का, म्हणजे एवढं डेंजरस आहे आपल्या सिस्टमसाठी. म्हणजे ठीक आहे, तुम्ही एक वेळ समजा फॉल्ट झाला, एखादा वायर तुटून कशाला तर चिकटली, 2 वायरी एकमेकांना चिकटल्या, तर फक्त करंटच वाढतोय. पण रेझोनन्स झालं की करंट पण वाढतोय, व्होल्टेज पण वाढतोय, आणि ते पण एंटायर सर्किट मधलं वाढतंय. म्हणजे समजलं का तुम्हाला किती सिव्हिअर आहे, का शिकायचं आपण, हे आपला पर्पज आहे मेन. तुम्हाला जर समजा पुढं आज नव्हत्या, म्हणजे आताच बघा, सध्या आपले सबस्टेशन अराउंड एक सबस्टेशन 300 ते 400 कोटीचं सबस्टेशन असते. किती आकडा कळाला तुम्हाला, ऐकला तुम्ही, 300 ते 400 कोटीचं,
ठीक आहे. आणि तुम्ही जर असं लागला पारेशन मध्ये वगैरे जर लागला डिस्कॉमचे थोडेसे स्वस्त असतात. डिस्कॉमचे थोडेसे स्वस्त असतात, कमी असतात इक्विपमेंट त्याच्यात, पण ते पण नाही म्हणलं तर 50 कोटीच्या आसपास तर असतातच. पण आपलं बघा म्हणजे पारेशन मधलं जर विचार केला अराउंड 300-400 कोटीचं एक सबस्टेशन आहे. 400 केव्हीचं सबस्टेशन तर 900 कोटीपर्यंत जाते, 1000 कोटीपर्यंत जाते. 400 केव्हीचं सबस्टेशन 1000 कोटी, 1000 कोटी, समजतं का तुम्हाला? 1000 रुपये नाही, 1000 कोटी या किमतीचं सबस्टेशन आहे. हे तुम्हाला हँडल करायचं आहे. 400 केव्हीला तर तुम्ही शिफ्ट मध्ये असणार आहे, तिथं फक्त 8 तास हँडल करायचं आहे. पण इमॅजिन करा तुमच्या बरोबर असतं, पण स्टाफ असतो, इतर सिनियर लोक असतात, पण इतर जे सबस्टेशन आहेत जे एक ठिकाणी मी आता बघतोय 220 केव्हीचे सबस्टेशन, म्हणजे आता रिसेंट जॉईन झालेले इंजिनियर हँडल करले 220 केव्हीचे. जोक नाही, 220 केव्हीचं सबस्टेशनची व्हॅल्यू असते अराउंड 300 ते 400 कोटी. 300 ते 400 कोटीचं ऍसेट, गव्हर्नमेंटचं ऍसेट तुम्हाला हँडल करायचं आहे. आणि तिथं तुम्हाला हे सगळं बघायचं आहे, सगळं चेक करायचं आहे. फ्रिक्वेन्सी किती वाढवली, फ्रिक्वेन्सी तर नॉर्मली आपली चेंज होत नाही, पण सिव्हिअरिटी समजून घ्या तुम्ही की का स्टडी करायचं. तुमच्या आधी स्टडी केलेल्या लोकांनी सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला तिथे जाऊन फक्त मॉनिटरिंग करायचं आहे त्या गोष्टींचा, म्हणजे एक ग्रॅव्हिटी समजून घ्या की का ती फ्रिक्वेन्सी बघायची, का कंटिन्यू फ्रिक्वेन्सीवर लक्ष पाहिजे, का कंटिन्यू व्होल्टेजवर लक्ष पाहिजे, का करंटवर लक्ष पाहिजे. कारण तिथं हे जे गव्हर्नमेंटचे ऍसेट आहेत आणि एक समजा ट्रान्सफॉर्मर 50 कोटीचा असतोय, 50, 70, 80 कोटीचा ट्रान्सफॉर्मर असतोय. सिटी 30-40 लाखाच्या, पीटी 30-40 लाखाच्या असतात, 1 कोटीच्या अराउंड असतात त्यांची व्हॅल्यू. हे तुम्हाला हँडल करायचं आहे. काय झालं तर तुम्ही उत्तर द्यायचंय त्याचं, म्हणजे ग्रॅव्हिटी समजते. आता परत इथनं पुढं म्हणजे स्वतःला म्हणायचंय का का शिकायला लागले, हे का अभ्यास करायला लागले. ठीक आहे, ते तुम्ही तिथं सांभाळणार आहे म्हणून तुम्हाला पगार मिळणार आहे, समजते का? म्हणून नॉलेज पाहिजे आणि म्हणून हे रेझोनन्स शिकायचं, हे हा पर्पज आहे. ओके, तर बघा, हा काय सांगत होतो तुम्ही आता, व्होल्टेज काय होतंय, क्यू टाइम्सनी सडनली वाढतंय व्होल्टेज ऍट रेझोनन्स, पर्टिक्युलर रेझोनन्सच्या पॉइंटला हे एवढं असं होते. आता इंडक्टरच्या बाबतीत सांगितलं, कपॅसिटरचं पण बघू आपण. कपॅसिटरच्या बाबतीत काय होतंय हे बघा, VC इज इक्वल टू -JXC इंटू I0 -J अपॉन ओमेगा C इंटू VS डिवाइडेड बाय R. आता 1 अपॉन ओमेगा CR हे काय आहे, 1 अपॉन ओमेगा CR म्हणजे हा क्वालिटी फॅक्टर आहे सिरीज RC चा. ठीक आहे, मग इथं काय लिहिणार तुम्ही, -J इंटू Q इंटू VS. म्हणजे VC पण बघा, VC पण म्हणजे मॅग्निट्यूड याची Q टाइम्स VS एवढी वाढते, Q टाइम्स VS. आणि याला ना व्होल्टेज ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणतात. सिरीज, लक्षात ठेवा एक गोष्ट, लक्षात ठेवा, मी एक स्टेटमेंट कन्क्लुजन तुम्हाला सांगतोय. सिरीज RLC रेझोनंट सर्किट is voltage amplifier circuit. काय व्होल्टेज ऍम्प्लिफायर सर्किट आहे. सिरीज RLC सर्किट म्हणजे सिरीज रेझोनन्सचे बघितलं आपण, त्याच्यात करंट मॅक्सिमम जातोय.
बट इट इज कन्सिडर्ड ॲज व्होल्टेज ॲम्प्लिफायर सर्किट. एक्झामचा क्वेश्चन आहे हा. का व्होल्टेज ॲम्प्लिफायर सर्किट आहे सांगितलं तुम्हाला आता. सप्लाय केलाय 100 व्होल्ट, व्हीएस 100 व्होल्ट आहे, सप्लाय 100 व्होल्ट केलाय आणि कपॅसिटर आणि इंडक्टरच्या अक्रॉस किती चालले, क्यू टाइम्सने वाढवले, म्हणजे 5 जर क्यू असेल तर 500 व्हायला लागले. समजते काय? म्हणून व्होल्टेज ॲम्प्लिफायर सर्किट आहे ते. क्लिअर झालं? कळतं इथं, आणि ते कसं वाढतंय ते पण कळालं. आता त्याचा ग्राफ बघू. त्याचा ग्राफ मला इथं सांगायचा होता. हे बघा त्याचा ग्राफ बघू. ओके. ओके, आणि कुठला कलर राहिला? हा राहिला. ओके. आता हे बघा, हे जे रेड कलरची वेव्हफॉर्म आहे ती I0, त्यानंतर ग्रीन कलरची वेव्हफॉर्म आहे ही आहे VS, त्यानंतर येलो कलरची वेव्हफॉर्म आहे ही आहे VL, त्यानंतर जी निळ्या कलरची वेव्हफॉर्म आहे ही आहे VC. ओके, आणि हे विथ रिस्पेक्ट टू ओमेगा. ओके, ओमेगा टी म्हणून रिस्पेक्ट टू ओमेगा टी, ओमेगा नाही ओमेगा टी. तर बघा ह्याच्यात एक काय लक्षात येतं तुम्हाला, करंट ज्यावेळी मिनिमम असतो, करंट मिनिमम, त्यावेळी बघा VL मॅक्सिमम असतो, VC मॅक्सिमम असतो. निगेटिव्ह साईडला VC मॅक्सिमम आहे. करंट ज्यावेळी मिनिमम त्यावेळी VC मॅक्सिमम. करंट स्टोअर्ड एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर 1/2 CV² असतं. एनर्जी स्टोअर्ड इन कपॅसिटर 1/2 CV². आणि बघा आता ज्यावेळी कपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज मॅक्सिमम, त्यावेळी त्यातनं जाणार त्याच्या अक्रॉसची एनर्जी किंवा त्यातली एनर्जी, ठीक आहे, एनर्जी स्टोअर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम असते. आणि ज्यावेळी करंट मॅक्सिमम असतो त्यावेळी एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर मॅक्सिमम. इंडक्टरची एनर्जी काय असते आता इथं बघू आपण. इथं मॅक्सिमम म्हणजे या रिजनला ही मॅक्सिमम येणार आहे. एनर्जी स्टोअर्ड इन L 1/2 Li², 1/2 Li². म्हणजे करंट ज्यावेळी मॅक्सिमम त्यावेळी एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर मॅक्सिमम. म्हणजे बघा जर रेझोनन्स झाला तर सर्किट मधली एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड आणि एनर्जी स्टोअर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही मॅक्सिमम येतात. आणि काय होतंय अशा स्टेजला LC व्हर्च्युअली शॉर्ट सर्किट होतात आणि ह्यांच्यातले जे एनर्जी आहेत ना ते एकमेकांमध्ये ऑसिलेट होतात. हे एकदा देते ती एकदा देते, हे एकदा देते, आणि हे एकदम
हाय फ्रिक्वेन्सीने एनर्जी ऑसिलेशन चालतात. ठीक आहे, हाय फ्रिक्वेन्सीचे एनर्जी ऑसिलेशन चालतात. एक्सचेंजिंग ऑफ एनर्जी टेक्स प्लेस. ओके. तर बघा हे एवढं डिस्कशन आहे. आता त्यातले एक 4 पॉइंट लिहून घ्या खाली, इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणा मला आता. आता वर म्हणा ऍट सिरीज रेझोनन्स कंडिशन. इम्पॉर्टंट पॉइंट्स म्हणा, इम्पॉर्टंट पॉइंट्स. ऍट सिरीज रेझोनन्स नेट इम्पिडन्स असं लिहा, नेट मॉड झेड इम्पिडन्स. Net impedance is minimum and so current is maximum hence it is called acceptor circuit. काय बघा कशी फिनॉमिना आहे, सडनली करंट पुल करतो तो, म्हणजे सर्किट काय करतं आपलं, सोर्स कडनं सडनली करंट खेचून घेते जास्त, म्हणून ऍक्सेप्टर सर्किट. ठीक आहे, ऍक्सेप्टर सर्किट. आता पुढचा पॉइंट, ऍट सिरीज रेझोनन्स voltage across inductor and capacitor becomes Q times supply voltage. Voltage across inductor and capacitor becomes Q times supply voltage. Hence it is called voltage amplification circuit. Voltage amplification circuit. परत लिहा पुढं. The frequency at which voltage across capacitor is maximum. The frequency at which voltage across capacitor is maximum is given by, and here is given by frequency at which voltage across capacitor is maximum is given by F0 म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे. F0 म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. लिहिलं, पुढे लिहा पुढचा पॉइंट. द फ्रिक्वेन्सी ऍट विच व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज मॅक्सिमम. काय म्हणलं मी, द फ्रिक्वेन्सी ऍट विच व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर इज मॅक्सिमम is given by the frequency at which voltage across inductor is maximum is given by FL is equal to F0 under root 1 minus R square C by 2L.
ठीक आहे, पुढचा पॉइंटला This series resonance phenomena is used to design. This series resonance phenomena is used to design passive analog communication based receiver and antennas. Passive analog communication based receiver and antennas. This series resonance circuit is used to design, किंवा series resonance phenomena is used to design passive analog communication based receiver and antennas. Antenna. ठीक है. काय म्हणलं? हा, नाही, फक्त RLC. नाही, तिथे रेझोनन्सच होणार नाही ना. रेझोनन्सच होणार नाही ना तिथं. ते जे क्यू टाइम्सनी व्होल्टेज वाढायला जे रिस्पॉन्सिबल आहे ना, ती रेझोनन्स फिनॉमिना आहे. ते एनर्जी ऑसिलेशन्स, हे जे दाखवलं ना तुम्हाला, हे एनर्जी ऑसिलेशन्स एवढ्या फास्ट होत नाही. हे बघा की एनर्जी ऑसिलेशन्स जे इथं व्होल्टेज वाढवले मध्ये, पण ही जी मॅक्सिमम बघा, ही कॅपॅसिटर मध्ये स्टोअर होणारी एनर्जी ही आहे, त्याच्या शेजारी इंडक्टर मधली येणार आहे, कारण इंडक्टर मधला करंट त्यावेळी मॅक्सिमम येणार. ते जे ऑसिलेशन्स आहेत, एनर्जी ऑसिलेशन्स, ते एवढे फास्ट असतात. ते करंटची एक सायकल कंप्लीट व्हायच्या आधी ते दोन ऑसिलेशन झालेले असतात, एनर्जी ऑसिलेशन त्याचे. तर ते एवढं फास्ट होते ना, त्याच्यामुळं ते आपल्याला राईज मिळतो, ते एनर्जी ऑसिलेशन्समुळं. बाकी बाकीचं त्याला त्या तिकडं हे कुठं आहे, कॅपॅसिटर कुठं आहे RL मध्ये. ठीक आहे. आणि हे जे आणि एक लिहायचं राहिलं खाली, कॉमा द्या, रिसिव्हर बेस्ड अँटेनाज असं म्हणलं ना. अँड रेझोनंट पॉवर ट्रान्सफर सर्किट्स. रेझोनंट पॉवर ट्रान्सफर सर्किट्स. रेझोनंट पॉवर ट्रान्सफर सर्किट्स. ठीक आहे, तिथं पण वापरायचं. ठीक आहे, थांबू आपण.